पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण क्षेत्रातून उन्हाळी आवर्तन सध्या सोडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। चासकमानच्या डाव्या कालव्यातून हे उन्हाळी आवर्तन कर्ज सोडलेलं पाहायला मिळते। मी सध्या आलो आहोत चासकमानच्या या डाव्या कालव्यालगत। या ठिकाणी पाहतो की सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये असलेला शेताच्या मालासाठी शेतीसाठी खरं तर हे जे आवर्तन आहे ते खरं तर सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की 550 क्युसेकनं चासकमान धरणातनं हे जे आवर्तन आहे ते खरं तर सोडलेलं पाहायला मिळतंय। हेड टू टेल असं हे आवर्तन असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की पाणी नियोजन समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे जे आवर्तन आहे ते आवर्तन खरं तर सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिले की चासकमान धरणामध्ये सध्या जो पाणी साठा आहे तो जवळजवळ 40% आसपास आलेला आहे आणि त्यातच आता सध्या उन्हाळ्यामध्ये जे शेती आहे त्या शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी खरं तर कालवा नियोजन समितीकडनं हे जे आवर्तन आहे हा आवर्तन सोडलेलं पाहायला मिळतं। कारण की आपण पाहतो की चासकमान धरण हे खरं तर खेड तालुका असेल, शिरूर तालुका असेल आणि नगरचा काही भाग असेल, या भागामधील असलेल्या शेतींसाठी खरं तर हा जो कालवा आहे हा कालवा खरं तर जीवदान ठरत असल्याला आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत पाहतो की सध्या उन्हाळ्याच्या झळा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचाच परिणाम सध्या शेतामधील जे पीक आहे त्या पिकावरती होतोय आणि याचाच परिणाम सध्या शेतातील पिकांवरती होऊ नये यासाठी खरं तर हे आवर्तन आहे हे आवर्तन सोडलेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। कॅमेरा स्मिथ सह मी सुलदिगर, टीव्ही 9 मराठी, खेड, पुणे।